कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मावशी 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 मावशी, अगं कशी आहेस तू? कुठं होतीस तू? मी तुला किती मिस केलं. आपलं बोलणंच नाही झालं ना मावशी. अगं पण मावशी, तुझं कसलं डोस काय ग? म्हणजे भल्या भल्याना लोळवशील तू. ती माकड तोंडी मध्ये आली ना म्हणताना, नाहीतर तू आत्तापर्यंत या घराची मालकी नसतीस. ते मास्तरनीनं राडा केला नसता ना मावशी, तर एवढं समजा काय फिसकटलंच नसतं बघ. असं वाटतं ना का तिचं थोबाड काळं करावं आणि तिला हाकलून द्यावं कुठंतरी. पण मावशी, अगं कसलं डोसकं होतं ग तुझं. फुल ते असं नाही का, ते सस्पेन्स मूवी असतात ना तसलं. म्हणजे तू होतीस घरात पण आम्हाला कुणालाच माहित नव्हतं. मावशी, कसला भारी प्लॅन होता ग तुझा. मावशी, काय झालं? अनाथ घुसतेस हो माग. चंचे भया मावशी. अगं मावशी, अगं कशासाठी पैसे? काय नाही, तुझ्यावरचं प्रेम उतू जातंय आमचं. मावशी, अगं माझं मी तुझ्यावर लई प्रेम आहे. म्हणजे नाही का, माझ्या खऱ्या मम्मीपेक्षा मी लई प्रेम आहे माझं तुझ्यावर. हाय ना व. मग आता एक काम करायचं. बोल की मावशी, झालंच म्हणून समज. ऐक तर आधी. अगं मावशी, मी नाही का तुझ्यासाठी जीव बी देऊ शकते, तू फक्त सांग. तुझा जीव घेऊन आम्ही काय करणार? जीव नग. मग मास्तरनीला हाणू काय जोड्यानं? नाही, आणायचं नाही, मग बघायचं. म्हणजे मावशी, नजर ठेवायची त्यांच्यावर 24 तास, घरात बी आणि बाहेर बी. वय चालतंय. पर मावशी म्हणजे का? जेवढं सांगितलंय तेवढं करायचं. चालेल मावशी, ठेवलं लक्ष. बित्तम बातमी देणार तुला. आणि लय महत्वाचं असेल तरच फोन करायचा, नाहीतर घरी येऊन खबर द्यायची. कळलं? वय कळलं कळलं. हम्म. मावशी, इतके दिवस लय मिस केलं बघ तुला. तू नाही का अशी चॅलेंजिंग कामं करायला सांगते ना, ते लय भारी वाटतं. म्हणजे ते नाही का इंग्लिश मध्ये म्हणतात असं एकदम थ्रिलिंग वाटतं. उगा इंग्रजी फाडत बसू नकस. त्यापेक्षा आम्ही जे सांगितलंय तेवढं कर. सुनबाईलाही उडायला लागल्या, त्यांचे पंख छाटलेच पाहिजेत. वय मावशी, मला बी लय राग येतो बघ तिचा. तिला काय गरज होती का असं मध्ये मध्ये घुसून गरळ वाकायची? खरेपणाचा किडा चावलाय ना हो त्यासनी. त्या काय आता गप बसतील असं आम्हाला वाटत नाही. त्यामुळं तू आता एकच काम करायचंस, डोळ्यात तेल घालून त्यांच्यावर लक्ष ठेवायचंस. त्या कुठं जातात, कुणाला भेटतात, काय करतात, या सगळ्याची खबर आम्हाला द्यायची. काम नीट केलंस तर अजून मिळतील. चल निघ. थँक्यू मावशी, थँक्यू थँक्यू. अधिपती भुवनेश्वरी मॅडम बाबत सगळे निर्णय इमोशनली घेतात. त्यामुळे आता त्यांना कितीही काहीही सांगितलं तरी ते पटणार नाही, चिडचिडच करणार ते. आणि आता त्यांना फक्त पुरावे दाखवायला लागतील. आता शांत बसून नाही चालणार. बजरंगला बाहेर काढण्यात भुवनेश्वरी मॅडमचा हात आहे. हे जर अधिपतींना पटवून द्यायचं असेल तर आता मला कृती करावी लागेल. ताबडतोब पुरावे गोळा करावे लागतील. वहिनींना फोन करते. हाँ हाँ ओंके बोल. फोन केलता. हाँ कुठली फाईल? हाँ ती नवीन प्रोजेक्टची घेऊन येतो मी. अजून काय?
अरे हा ती विसरलोच होतो. ठीक आहे बरं झालं आठवण केलीस. घेऊन येतो मी. हा 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 येऊ का मी? हे बघा मास्तरीनबाई, खरं सांगायचं तर आपल्यात तसा काय प्रॉब्लेम नाही. इतरांमुळे आपण आपल्यात प्रॉब्लेम होऊ द्यायला नको. आणि त्या बजाचं नाव तुम्ही काढलं की माझं डोसकं अजून फिरतंय. असं सगळं घोळून बसतो मग. आता मी फक्त नाव नाही काढणार आहे, खरं तुमच्या समोर आणणार आहे. आली हरदासाची कथा मूळ पदावर. कथा मूळ पदावरच होती. मला काय बोलण्यात आम्ही हरवू शकत नाही. बघा काय करायचं ते करा. ठीक आहे. अजून एक काम करतं काय माझं? बोला. हे बघा, या नोटा आहेत, यांना जरा गुलाल लागलाय, त्यामुळं या कोणी घेणं झालंय. बँकेत जाऊन जमा करायची होत्या मला, पण या लग्नाच्या सगळ्या गोंधळामुळे मला जमलं नाही. तुम्ही आज जाऊन बँकेत जमा करता काय? आज उद्यामध्ये कधी बी जावा. मी आज गेलो असतो, पण ती नेमकी आज अर्जंट मीटिंग लागली, त्यामुळे मला जाता येणार नाही. हो देते ना मी. बँकेत जाईन ना तेव्हा करेन सगळं. थँक्यू. ऑफकोर्स. हा मीटिंग वाल्यांचाच फोन दिसतोय बरं का. हॅलो. हा होय होय. मास्तरीनबाईंच्या डोसक्यात बसलंच की बजरंग आणि आईसाहेबांनी हात मिळवणी गेल्या. आता अजून कुठल्या भाषेत सांगू त्यासनी, म्हणजे त्यासनी पटल की आईसाहेब असं काहीच करू शकत नाहीत कवाच. पण माझं एक मन म्हणतंय की मास्तरीनबाई कवाच खोटं बोलणार नाहीत. खोट्याची तर चीड आहे त्यासनी. त्या म्हणतात त्याच्यात तथ्य असेल का नाही, पण दुसरं मन म्हणते की आईसाहेब असं करूच शकत नाहीत. आमच्या समोर त्या बजरंगला गुरावानी बदाडला होता आईसाहेबांनी. त्या कशाला असलं करतील? त्या कशाला जेलातनं बाहेर काढतील बजाला? डोसक्याचं नुसतं बुसकाट पडते राव. आंबाबाईलाच माहिती. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.